नमस्कार सर्वांचे आपल्या यूट्यूबच्या चॅनलवरती. स्वामी प्रकट दिन होता, त्याच्यामुळे सकाळ सकाळी उठून घेतलं आणि पारायण करून घेतलं. पुरणाची पोळी केली आणि स्वामींना नैवेद्य दाखवला. कारण तुम्हाला सर्वांना तर माहीतच आहे स्वामी समर्थांना पुरणाची पोळी किती आवडते, हो की नाही. आणि नंतर मग नारळाचा कोंब पण आपला वरती येत होता आणि मला खरंच खूप छान वाटत होतं. कारण हे माझं घरामध्ये नारळ जे आले ते बघूनच मला खूप छान वाटायचं. नंतर मी मस्त असा पाईनॅपल टाकून एक असा शिरा केला स्वामींच्या नैवेद्यासाठी. नंतर संध्याकाळी हे घरी आले, यांच्या हातानं मस्तपैकी आरती वगैरे करून घेतली, नैवेद्य पाणी केला आणि आता फायनली आम्ही दोघंजण असं तयार झालो आहे. बघा, मी नवीन साडी नेसली म्हणून यांना मला सारखं बोलत होते. आणि मग नंतर आता आम्ही पोहोचत आहोत केंद्रामध्ये. आम्ही केंद्रामध्ये गेल्याच्यानंतर तिथे इतकी सारी लाईन लागलेली होती सगळ्यांची आणि सगळेजण येऊन मस्तपैकी दर्शनाची खूप सारी गर्दी वगैरे करत होते. आमच्या इथं जे केंद्र आहे ना ते खरंच खूप मोठं केंद्र आहे आणि छानपैकी प्रसादाची याची पण होती. ते थोडंफार भजन होतं जे की लेकरं म्हणू लागले आणि मला ते भजन ऐकूनच खूप भारी वाटू लागलं. मी तुमच्यासोबत बघते. बघा, इथे छोटे छोटे लेकरं बसलेत, भजनच खूप छान म्हणत होते. आणि सध्या अंगूरचा सीझन चालू आहे, त्याच्यामुळे स्वामींचं प्रत्येक आणि सगळं मंदिर जे आहे ना ते पूर्ण अंगूरनं भरलेलं होतं. बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये, मी तुम्हाला शेअर करते. मग आम्ही घरी आलो फायनली आणि घरी आल्याच्यानंतर असे खिचडी आणि याचा बेत केला. मग या बाटुकण्यासोबत खेळत खेळत एक छानशी अशी वेब सिरीज लावली आणि फायनली आम्ही फ्रायडे असा स्पेंड केला. याला थोडं जरी काही केलं ना तर आप करत होतं. भेटूयात मग पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.